प्रामुख्याने मागणी आमच्या बऱ्याच आहे, पण 2-3 मागण्या मी उल्लेख करतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याबरोबर 12 मुद्दांना आरक्षण मिळालं पाहिजे. 27% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, ते 38% झालं पाहिजे बांटी आयोगाप्रमाणे. आणि अनेक आता उमेदच्या आमच्या मागणी याच ठिकाणी सरकारने पगारवाढ केली होती, जाहीर केली, परंतु अजून तो त्याचा एरियसने मिळालेला नाही आहे. त्यामुळे उमेदची पण मंडळी या ठिकाणी आलेली आहे, त्यांची पण मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे आमचा पारधी समाज आहे, त्यांना अजून जातीचे दाखले मिळत नाही. माझं म्हणणं आहे की सरकार मराठाचे दाखले शोधासाठी जर एवढी टीम लावते आहे, पण आमचे दाखले कोण शोधणार आहे? आमच्या पारध्याचे दाखलेसुद्धा त्यांनी शोधावे आणि आम्हाला दाखले द्यावे जातीचे. या अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि आजचा धरणा प्रदर्शन जे आहे, या अशा पद्धतीने आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. 12 बलुतेदारांना पण वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर भटक्यांचं, विमुक्तांचं यांचं अर्धा टक्का वाढला पाहिजे, कायद्याने वाढला पाहिजे. आणि याच्यासाठी आजचा धरणा प्रदर्शन. कोणाची भेट घेणार या संदर्भात? आता बघा, महाजन साहेबांना पत्र लिहिलं होतं आमच्या उमेदच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी. मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र लिहिले आहे की आम्हाला वेळ द्या शिष्टमंडळाला. त्यांनाही दिलेल्या उपमुख्यमंत्र्याला पण आम्ही मागितली आहे वेळ. आणि या आठवड्यात जर आम्हाला मिळाली, 1-2 दिवसात जर वेळ मिळाली, तर जो जरांगे पाटील आता येत आहेत मुंबईत, त्याच्या आधी आपण हा मराठा समाजाचा जटिल प्रश्न सोडू शकतो, त्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. आणि ते सुद्धा महत्त्वाचंच आहे की त्यांनी मुंबईमध्ये येण्यापूर्वी जर सरकार निर्णय घेतला आणि आमचे जे उमेदचं अमाऊंट आम्हाला या 8 दिवसात मिळाली पाहिजे, अशी मागणी आहे. आमच्या पारधी समाजाला दाखले मिळत नाही. आणि तुम्ही घरोघरी जाऊन जर सरकार आपल्या दारी म्हणता, पण आमच्या दारी कधी सरकार येणार? आमच्या दारी कधी सरकार दिसतच नाही. ते जातो कुठे सरकार? आणि म्हणून आमच्या दारी येऊन आम्हाला जातीचे दाखले दिले पाहिजे, ही आमची मागणी आहे. धन्यवाद.